शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ जो केला होता तो एप्रिल छाटणीच्या पुढं पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये कोणत्या पद्धतीने काम करावं या विषयावरचा होता. आणि आज जो आपण व्हिडिओ करतोय ह्या पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे या विषयाचा आहे. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या आपल्या स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मागचा व्हिडिओ तयार करत असताना एक 3 फवारणींचा विचार केला होता, ज्याच्यामध्ये पहिली फवारणी होती डॉर्मेकची, ज्याला आपण हायड्रोजन सायनामाइड फवारतो, जेणेकरून आपल्या ह्या ओलांड्यावर जे काही सुप्त अवस्थेत आपले डोळे आहेत यांचे डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे रसायन जे वापरलं जातं ते हायड्रोजन सायनामाइड. मार्केटमध्ये डॉर्मेक्स, डॉमेट, ओंकार या नावाने मिळतं. याच्यानंतरची एक फवारणी आपण घेतली होती जी द्राक्ष पिकातील सगळ्यात महत्त्वाची फवारणी आहे, ज्याच्यामध्ये आपण चुना, मोरचूद आणि स्टिकरचा उपयोग केला होता. आणि त्याच्या पुढची जी फवारणी होती याच्यामध्ये आपण क्लोरो, क्रोक्रॉन आणि थायोन्यूट्री म्हणजे सल्फरचा उपयोग केला होता. आता मित्रांनो, बोर्डो आणि त्यानंतरची घेतलेली कीटकनाशकाची फवारणी याचा मुख्य उद्देश काय आहे, तर या ओलांड्यावर किंवा या खोडावर आता या 2 फवारण्या मी गंज उडून ओलांडे आणि खोड हे पूर्ण चपचपीत धुतलेले. आणि ही फवारणी घेत असताना सुद्धा मी जशी डॉर्मेकची फवारणी घेतली होती सकाळी 7 वाजेच्या आतमध्ये अशीच ही फवारणी घेतली. त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो ह्या ओलांड्यावर किंवा ह्या खोडावर जे काही तुमचं मिलीबग असेल, खोडकीड असेल, त्यानंतर तुमचं दावणीची बुरशी असेल, करप्याची बुरशी असेल किंवा भुरीसारख्या रोगाची बुरशी असेल, याचबरोबर जीवाणूकरपा हे गेल्या 2 ते 3 वर्षात आपल्याला सगळ्यात त्रास देणारी जो रोग आहे याचे काही जीवाणू सुप्तावस्थेत जर या खोडावर किंवा ओलांड्यावर असतील तर ते क्लीन व्हावे, त्यांची साफसफाई व्हावी, म्हणून या आपण फवारण्या घेतल्या होत्या. आता याच्या पुढं आपण पुढच्या 4 फवारण्या काय घ्यायला पाहिजेत, याचं नियोजन कसं करायला पाहिजे, याच विषयाचा हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आता जसं मी तुम्हाला म्हटलं की जर तुम्ही पेस्ट फवारले असेल तुमच्या बागेला तर 10 ते 12 दिवसामध्ये तुमच्या बागेमध्ये अशा स्टेजेस यायला चालू झालेले असेल. आता मी स्टेज दाखवतो, हे माझ्या बोटाकडे लक्ष द्या. आता हे सुप्तावस्थेतले डोळे फुटायला चालू झालेले आहेत, म्हणजे यांचे डॉर्मन्सी ब्रेक झालेले आहे आणि ह्या कवळ्या फुटी आता आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत. आता ह्या फुटी मिळत असताना ही जी स्टेज आहे ही तुमच्या बागेत येत असताना ही सगळ्या बागेत एकसारखी येत नाही, पण काही झाडावर ते आलेले असते आणि त्या आलेल्या स्टेजेसचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं काम आहे. कारण आता इथून पुढं तुम्हाला प्रत्येक दिवशी तुमच्या बागेमध्ये बदल दिसायला चालू होईल. नवीन फुटी जास्त वाढलेल्या दिसतील, जे फुटलं नव्हतं ते फुटलेलं दिसेल. मग अशा काळात इथून पुढं तुमचं फवारणीचं वेळापत्रक तयार करण्याची गरज आहे. आता हे फवारणीचं वेळापत्रक तयार करत असताना मित्रांनो, या स्टेजला तुम्ही जी फवारणी घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही एखादं हलकं कीटकनाशक जसं लान्सर गोल्ड असेल किंवा BSFचं युमिनिट नावाचं कीटकनाशक आहे याचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून तुमच्या बागेत आता ज्या काही किडी तुम्हाला त्रास देत आहेत, ज्याच्यामध्ये उडदी असेल किंवा थ्रिप्स असेल, त्याच्याशिवाय मिलीबग असेल, ह्या किडींच्यापासून तुमच्या द्राक्षवेलीचं संरक्षण करण्यासाठी मित्रांनो एखादं हलकं कीटकनाशक आणि याच्यासोबत जर तुमच्याकडे पाऊस पडून गेला असेल तर एखादं हलकं बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल किंवा Z78 सारख्या बुरशीनाशकाचा उपयोग करू शकता. आता ही फवारणी घेतल्यानंतर ह्या फवारणीच्या माध्यमातून काय होईल तर पुढच्या 2 ते 3 दिवसानंतर, आपण समजा 2 दिवसाच्या नंतर फवारणीचं जर वेळापत्रक तयार करत असेल तर अजून 3 दिवसानंतर आपण असं समजूया की ह्या फुटी अधिक जोमदारपणे बाहेर पडतील किंवा पडायला लागलेल्या असतील. आणि ह्या काळातच त्या फुटी एका वेळी बाहेर पडण्यासाठी ताकदीची गरज आहे. आणि ही ताकद देण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये जसं 13-40-13 सारखं खत मिळत असेल किंवा 5-40-28 सारखं खत मिळत असेल, या खताबरोबर चिलेटेड कॉम्बी आणि एखादं सीवीड याचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून ह्या ज्या बाहेर पडायला लागलेल्या फुटे आहेत यांना अधिक चांगला जोम मिळेल, ताकद मिळेल आणि त्या फुटी चांगल्या व्यवस्थित बाहेर पडतील. कारण एप्रिल छाटणीमध्ये यशाची गुरुकिल्ली काय आहे, तर एप्रिल छाटणीमध्ये यशाची गुरुकिल्ली तुमची बाग सगळी एकसारखी फुटणं आणि तिच्या स्टेजेस एकसारखे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो गेल्या 4 वर्षात आपण बघतो की झाडावर जर 30 काड्या असतील तर त्याच्यातल्या 20 काडीला चांगला माल असतो आणि 10 काड्या पूर्णपणे फेल असतात.
याचं कारण काय आहे, तर याचं कारण आहे की तुमच्या स्टेजेस ज्यावेळी मागं पुढं होतात त्यावेळी त्याला इथून पुढं घेतल्या जाणाऱ्या फवारण्या या मागं पुढं होतात आणि योग्य स्टेजेसमध्ये फवारणी न गेल्यामुळं त्या काडीचं घड निर्मिती होत नाही. आणि हे टाळायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिली काळजी घ्यायला पाहिजे की तुमची बाग एकसारखी फुटायला पाहिजे. जसं आता आपण 2 फवारणींचा विचार केला. पहिल्या फवारणीत आपण किडी आणि बुरशीचा विचार केला, दुसऱ्या फवारणीत आपण पोषणाचा विचार केला. आता याच्या पुढची जी फवारणी घेणार आहे आपण, ती तुमची स्पेशल कीटकनाशकाची फवारणी असली पाहिजे. कारण इथं तुम्ही हलकं किंवा स्वस्त कीटकनाशकाचा उपयोग केला तर तुम्हाला त्या फवारणीचे पाहिजे तेवढे रिझल्ट मिळत नाहीत. परिणामी जी फूट तुमची जोमदारपणे वाढायला पाहिजे त्या फुटीच्या वाढीवर कुठंतरी परिणाम होतो आणि त्या फुटी आकसतात किंवा त्यांची चाल मंद होते. मित्रांनो, जर तुमच्या बागेत मिलीबगचं इन्फेक्शन याच्यापूर्वी असेल तर तुमच्या फुटी बाहेर येताना असं चंबू होते, म्हणजे गोळा झालेले असतात. त्या फुटीला शेंडा नसतो, पानं सगळी गुंडाळलेली असतात, असे एकदम चेंडू टाईप. आणि हे जर लक्षण तुमच्या बागेत दिसत असेल, फुटी सगळ्या वेड्यावाकड्या होत असतील, तर समजून जा की तुमच्या बागेत मिलीबगचं इन्फेक्शन आहे. आणि हे सगळं टाळण्यासाठी तुम्हाला आता इथं एक स्पेशल कीटकनाशक घ्यायला पाहिजे. जसं BSFचं तुम्ही एक्सपोनस घेऊ शकता किंवा डेलिगेट घेऊ शकता. असं चांगलं एखादं कीटकनाशक तुम्ही घेतलं तर हे कीटकनाशक तुम्हाला थ्रिप्सपासून कंट्रोल देईल, उडदीपासून कंट्रोल देईल आणि त्याच्याशिवाय आळीपासून कंट्रोल देईल. आणि याच्यामुळं तुम्हाला ह्या 3 किडीपासून जो तुमच्या द्राक्षवेलीला धोका आहे तो टाळता येईल. आणि याच्यामध्ये जर तुम्ही निंबोळी तेलासारखं जैविक कीटकनाशक मिसळलं तर केमिकल आणि जैविक ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. कारण जसं ऊन वाढत जातं, तापमान वाढलं की केमिकल औषधांच्या परिणामावर त्या तापमानाचा परिणाम होत असतो, तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि हे टाळण्यासाठी तुम्ही फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करायला पाहिजेत. आणि याच्यामध्ये कॉम्बिनेशनला केमिकल आणि जैविक असं कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला त्याचे अधिक अजून चांगले फायदे मिळतील. आता या फवारणीनंतर तुमच्या बागेमध्ये साधारण तुमची बाग 20 ते 22 दिवसाला पोहोचेल आणि 20 ते 22व्या दिवशी तुमच्या बागेमध्ये काही काड्या 3 पान, 4 पान, 5 पान अशा अवस्थेत असतील. मित्रांनो, ही अवस्था सगळीकडे एकसारखी येणार नाही, पण काही झाडावर काही काड्यावर ही अवस्था नक्की येईल. आणि ह्या अवस्थेला जे औषध पाहिजे ते मिळणं ती गरज आहे. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचं होतंय काय की अजून फुटी पाहिजे तेवढं बाहेर दिसत नाहीत किंवा अजून फुटींची ती स्टेज दिसत नाही, म्हणून बरीच लोक फवारणी आज घ्यायची, अजून एका दिवसांनी घेऊ, अजून 1-2 दिवस वाढू दे, असं ते त्याचा टाईम वाढवतात. तर तसं न करता तुम्ही जशा तुमच्या बागेत फुटी निघतायत त्या फुटीला आवश्यक असलेल्या औषधांचा त्यावेळी उपयोग करणं गरजेचं आहे. मग आता ज्यावेळी तुमची 4 पान 5 पान अवस्था असेल त्यावेळी तुमच्या बागेला, तुमच्या फुटीला सगळ्यात महत्त्वाची गरज काय आहे, तर इथं तुमच्या काडीतल्या सायटोकायनिनच्या लेवल वाढणं गरजेचं आहे. आणि मग सायटोकायनिनच्या लेवल वाढवण्यासाठी आपल्याला 2 प्रॅक्टिस करता येतात. जे शेतकरी देशांतर्गत बाजारपेठेसाठी द्राक्ष तयार करतायत ते आज ही लिओसिनचा उपयोग करतात, त्यांनी तो लिओसिनचा उपयोग करावा. आता याच्यात सुद्धा वाद असू शकतो की आपण एक्सपोर्टसाठी माल तयार करताना लिओसिनचा उपयोग करायचा नाही आणि देशांतर्गत लिओसिनचा उपयोग करायचा का, तर हा प्रत्येक शेतकऱ्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ज्या जुन्या प्रॅक्टिस आहेत, माझ्या स्वतःच्या ज्या प्रॅक्टिस आहेत त्याच्यानुसार देशांतर्गत बाजारपेठेसाठी आम्ही लिओसिनचा उपयोग करतो. आणि लिओसिन दिल्यामुळं त्या फुटीमध्ये सायटोकायनिनचे लेवल वाढतात, पेऱ्यातलं अंतर कमी होतं. मित्रांनो, तुमच्या फुटी सशक्त असणं, तुमच्या फुटीला जाडी असणं आणि तुमच्या पेऱ्यातलं अंतर कमी असणं, तुमच्या डोळ्याची साईज चांगली असणं ही शाश्वती आहे तुमच्या द्राक्षवेली घड येण्याची. म्हणजे कोणी काही जरी सांगत असेल तर द्राक्षाचा घड हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. द्राक्षाला माल लागणं हे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे पानांची शेती भारतात केली जात नाही, द्राक्षाची शेती भारतात केली जाते. आपल्याला विकायला घड पाहिजेत आणि ते घड नसतील तर तुमची बाग कितीही सुंदर दिखणी असेल तर तिला काही उपयोग नाही. म्हणून घड येण्यासाठी ज्या काही प्रॅक्टिस गरजेच्या आहेत त्या आपण करतोय. आणि याच्या बाबतीत खूप मतमतांतर आहेत. आपण त्या वादाच्या विषयाकडे न जाता आपल्या ज्या जुन्या प्रॅक्टिस आहेत, आपल्याला ज्या याच्यापूर्वी माहीत आहेत त्या प्रॅक्टिसनुसार आपण लिओसिनचा उपयोग करू शकतो. आता हा लिओसिनचा उपयोग करत असताना पुन्हा एकदा तुम्ही याच्यामध्ये 05234 सारखं किंवा 04932 सारखं खत घेऊ शकता, झिंक सारखं सूक्ष्म अन्नद्रव्य घेऊ शकता. आणि तिथं तुम्हाला किती किडीचे किंवा बुरशीचं काय लक्षण दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही एखादं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक याच्यामध्ये मिसळू शकता. अन्यथा लिओसिन 05234 किंवा 04932 आणि झिंक ही फवारणी खूप चांगली होऊ शकते. आता याच्याशिवाय
असं होऊ शकतं की ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्टसाठी माल तयार करायचा आहे त्यांना लिओसिनचा पर्याय असत नाही. मग त्यांनी त्यांच्या बागेतील पेऱ्यातलं अंतर कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्याकडं त्याच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांची एक प्रॅक्टिस आहे जे झोल ग्रुपमधल्या बुरशीनाशकांचा उपयोग करतात, ज्याच्यामध्ये मग बायरचं बोनस येईल, सिंजेंटाचं स्कोर येईल किंवा टाटाचं कॉन्टॉप येईल. यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये पुन्हा 04932 किंवा 05234 सारखं खत आणि सोलोमनसारखं कीटकनाशक याचा जर तुम्ही उपयोग केलात तर तुम्हाला पेऱ्यातलं अंतर कमी ठेवण्यासाठी आणि तुमच्या काडीची जाडी वाढण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर तुमच्या बागेत तुम्हाला ह्या स्टेजमध्ये दमवणाऱ्या ज्या किडे आहेत, ज्याच्यामध्ये मिलीबग आहे, उडदी आहे, पांढरी माशी आहे, हिरवा तुडतुड आहे, या सगळ्यापासून सुद्धा तुमच्या द्राक्षवेलीचं संरक्षण होईल. आता ह्या फवारणींचा ज्यावेळी विचार करतो त्याच वेळेला आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण ड्रीप इरिगेशन काय करायला पाहिजे किंवा आपण बेसल खताचा डोस काय द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, जसं आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये एप्रिल छाटणीमध्ये एकदाच नायट्रोजनयुक्त खतांचा उपयोग करतो, तो पण छाटणीपूर्व 2 ते 3 दिवस अगोदर, ज्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 13-045 आणि वॅमसारखा जैविक खत म्हणजे जैविक बुरशी म्हणा, ज्याला आपण मायक्रोरायझा म्हणतो, जो फॉस्फरस अवेलेबल करून देण्यासाठी काम करतो, तर याचा एक वेळ उपयोग करतो. आणि याच्यामध्ये साधारणपणे आपण H1 किंवा M1च्या प्रॅक्टिस करतो. आता हे H1 किंवा M1च्या प्रॅक्टिस काय आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या या चॅनलवर जो पहिला व्हिडिओ आहे तो बघा. तो जर समजला नाही तर मला फोन करा. आणि यानंतर मात्र आम्ही आमच्या बागेत नायट्रोजन हा नेहमी 0 ठेवून काम करतो. मग आम्ही या पुढच्या काळात कोणती खतं वापरतो, तर आम्ही या पुढच्या काळात 05234 सारखं खत, 06020 सारखं खत, 04247 सारखं खत, 04847 सारखं खत, या खतांचा उपयोग करतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन 0 आहे पण फॉस्फरस आणि पोटॅश आहे. मित्रांनो, जसं मी सांगितलं की काडीची जाडी आणि पेऱ्यातलं अंतर आणि डोळ्याची साईज हेच आपला काय मूलमंत्र आहे. समजा द्राक्ष शेतीमध्ये सक्सेस होण्याचा की तुमच्या काडीची जाडी चांगली असायला पाहिजे, तुमच्या पेऱ्यातलं अंतर कमी असायला पाहिजे आणि डोळ्याची साईज चांगली असायला पाहिजे. आणि हे सगळं मिळवण्यासाठी जे जे आपल्याला करता येईल ते आपण करायला पाहिजे. मग आम्ही या पद्धतीनं आठवड्यातनं 2 वेळा जसं 42-47 किंवा 48-47 सारखे खताची ग्रेड वापरत असेल तर एकरी 3 किलो, 52-34 किंवा 60-20 सारखं खत वापरत असेल तर एकरी 60 किलो. आणि याच्यामध्ये परत H1 M1च्या प्रॅक्टिस, एक ॲप्लिकेशन मेन खताचं आणि एक ॲप्लिकेशन H1 M1चं, अशा पद्धतीनं आम्ही एक आठवड्याचं आमचं शेड्यूल तयार करतो. आणि इथं ज्यावेळी शेतकरी मित्रांनो आपली द्राक्षबाग 20 ते 22 दिवसादरम्यान जाते, तर या काळात आपल्याला बेसल खताच्या डोसचं पण नियोजन करणं गरजेचं आहे. कारण आम्ही छाटणीपूर्व बेसल खत न देता छाटल्यानंतर 20 ते 22 दिवसानं बेसल खताचं नियोजन करतो. आणि बेसल खताचं नियोजन करत असताना आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर आपल्यासाठी तुमच्या मातीचं तपासणी करून तपासणी अहवालानुसार तुम्हाला खताचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही याच्यापूर्वी माती तपासली असेल तर, किंवा जर तपासली नसेल तर तुम्ही आता एकदा माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या बागेला बेसल खतांच्या कोणत्या गरज आहे हे तपासून त्या पद्धतीनं बेसल खताची निवड करा. आता बेसल खताच्या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असतील तर मला फोन करा. माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे, 9923 835 879. किंवा याच्याशिवायही तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा. आणि माझा हा प्रयत्न आवडला तर मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.